कथा या चॅनलवर आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत. सध्या आपण श्री गुरुचरित्रांचे पारायण ऐकत आहोत. असं म्हणतात की श्री गुरुचरित्रांचे पारायण ऐकल्याने किंवा केल्याने चित्त शुद्ध होते, मनाला एक प्रकारची शांतता मिळते, घरामध्ये सुख, समाधान आणि शांतता मिळते. आपल्या सर्वांना जर कथा चॅनलवरच्या कथा, चरित्र किंवा इतर साहित्य ऐकायला आवडत असेल तर म्हणजे चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा. भविष्यामध्ये अशा इतर कथा आपल्याला ऐकायला मिळणार आहेत. सुरू करूया अध्याय 52. श्री गणेशाय नमः. नामधारक विन्वी सिद्धांसी श्री गुरु निघाले शैल्ययात्रेसी. पुढे कथा वर्तली तैसी ते विस्तारेसी सांगावे. सिद्ध म्हणे शिष्योत्तमा काय सांगू सद्गुरूंची महिमा. आता वर्णनाची झाली सीमा परी. गुरुभक्ती प्रेमानावरे श्री गुरु सिद्ध झाले जावयासी. श्री पर्वती यात्रा उद्देशी हा वृत्तांत नागरिक जनासी कळला पर्येचा तात्काळ. समस्त जण आले धावत नरनारी सर्व मिळाल्या बहुत. गुरुसी प्रार्थित अनेक भक्त श्री पर्वतासी स्वामी का जाता. आम्हासी भासते व्यक्त तुम्ही अवतार करिता समाप्त. निरंतर आपण असे अव्यक्त परिजनांशी सुव्यक्त दिसत होता. तुमचे चरणांचे होता दर्शन पातकांचे होतसे दहन. आता कैसे करतील जन म्हणून लोटांगणे घालती. पुढे आम्हास काय गती आम्ही राहावे कैशारीती. स्वामींचे चरण नौका होती तेणे पार उतरत होतो. तुम्हा भक्तांस कामधेनू परी कामना पुरवित होता बरी. म्हणून जागले अज्जवरी उपयवरी आम्हा काय करावे. स्वामी करिता गाणगापूर झाले होते वैकुंठपूर. आता दीप विणे कैसे मंदिर तैसा साचर होईल हे. माऊली विणे तान्हे बाळ का देव विणे देऊळ. जळ विणे ऐसे कमळ तैसे सकळ तुम्हा विणे. माता पिता सकळ गोत इष्टमित्र कुळदैवत. सर्वही आमुचा गुरुनाथ म्हणून काळ क्रमित होतो. आपुल्या बाळकांसी अव्हेरुनी कैसे जाता स्वामी येऊनी. अश्रुधार लागल्या लोचनी तळमळती सकळ जन. तेव्हा गुरु समस्त जनांप्रती हास्यवदन करुनी बोलती. तुम्हा जन हो मानू काखंती सांगतो यथास्थित ते ऐका. आम्ही असतो याची ग्रामी स्नानपान करू अमराजा संगमी. गौप्य रूपे राहतो नियमी चिंता कायको तुम्ही न करावी. राज्य झाले म्लेच्छाक्रांत आम्ही भूमंडळी विख्यात. आमुचे दर्शनास वहू येथ यवन सतत येतील पै. तेणे प्रजेस होईल उपद्रव आम्ही अदृश्य राहतो यास्तव. ज्यास असे दृढ भक्तिभाव त्यास दृश्य स्वभावे देऊ. लौकिकामध्ये कळावयासी आम्ही जातो श्रीशैल्य पर्वतासी. चिंता न करावी मानसी ऐसे समस्तांसी संबोधिले. मठी आमुच्या ठेवितो पादुका पुरवितील कामना ऐका. अश्वत्थ वृक्ष आहे निका तो सकळिकांचा कल्पतरू. कामना पुरतविल समस्त संदेह न धरावा मनात. मनोरथ प्राप्त होतील त्वरित ही मात आमुची सत्य जाणा. संगमी करुनिया स्नान पूजितो अश्वत्थ नारायण. मग करावे पादुकांचे अर्चन मन कामना पूर्ण होतील. विघ्नहर्ता विनायक आहे तेथे वरदायक. तीर्थे असती अनेक पावाल तुम्ही सुख अपार. पादुकांची करुनी पूजा त्रिकाळ आरती करुनी ओजा. आमुचे वचन यथार्थ समजा म्हणून द्विजांसी गुरु सांगती. आम्ही जे येथेच राहतो मठात हे वचन जाणावे निश्चित. ऐसे संबोधुनी जन अद्यांत निघाले त्वरित गुरुराजपै. समागमे जे धाविले जन त्यांचे करुण समाधान. शिष्यांसहित त्वरेने गतीने गेले निघून श्री गुरु. लोक माघारे परतले समस्त गुरूंच्या मठासी आले. तेथे समस्तांनी गुरु देखिले बैसले होते निजस्थानी. सेवेची पाहता झाले गुप्त जनमने परमविस्मित. आम्ही सोडून आलो मार्गात येते गुरुनाथ देखिले. सर्वव्यापी नारायण त्रैमूर्ती अवतार पूर्ण. चराचरी श्री गुरु आपण भक्ती कारणे रूप धरिती. ऐसा दृष्टांत दावुनी जनांसी आपण गेले श्रीशैल्यासी. पावले पाताळ गंगेसी राहिले त्या दिवशी तेथे. श्री गुरु शिष्यांसी म्हणती मल्लिकार्जुनासी जावोनी शीघ्रगती. पुष्पांचे आसन यथास्थिती करून निगुती आणावे. शिष्य धाविले अतिशीघ्र पुन्हा गादी कंदकल्हार करवीर बकुळ चंपक मंदार पुष्पे अपार कर्णिली आणिली. त्या पुष्पांचे केले दिव्यासन ते गंगा प्रवाहावरी केले स्थापन. त्यावरी श्री गुरु आपण बैसले ते क्षणी परमानंदे. बहुधान्य संवत्सर माघमास कृष्ण प्रतिपदा शुभ दिवस. बृहस्पती होता सिंह राशीस. उत्तर दिशे होता सूर्यपै. शिशिर ऋतू कुंभ संक्रमण. लग्न घटिका सुलक्षण. ऐसे शुभमुहूर्ती गुरु आपण आनंदे प्रयाण करीते झाले. मध्ये प्रवाहात पुष्पासनी बैसोनी शिष्यांस संबोधुनी. आमुचा वियोग झाला म्हणून तुम्ही मनी खेद न मानावा. त्या गाणगापुरांत आम्ही असोच पूर्ववत. भावता दृढ धरा मनात तुम्हा दृष्टांत तेथे होईल. आम्ही जातो आनंद स्थानासी. तेथे पावलो याची खूण तुम्हासी. फुले येतील निजसी
निज सजीन नसी तुम्ही तो प्रसाद घ्यावा. पुष्पांचे करीती पूजन तुम्हा होईल देव प्रसन्न. भक्तिभावे करावी जतन प्राणा समान मानुनी. आणिक एक युवा एक युक्ती जे कोणी माझे चरित्र गाती. प्रीतीने नाम संकीर्तन करीती ते मज प्रिय गमती फार. मज पुढे करीतिली गायन जाणूनी राग रागिणी तान मान. चित्ती भक्तिभाव धरून करीती ते मज कीर्तन परमानंदे. भक्त मज फार आवडती ते माझी कथामृतपान करीती. त्यांचे घरी मी श्रीपती वसितो प्रीतीने अखंडित. आमुचे चरित्र जो पठण करी त्यास लाभती पुरुषार्थचारी. सिद्धी सर्वही त्याच्याद्वारे दासी परितिष्ठतील. त्यासी नाही यमाचे भय लाभ त्यास लाभे निश्चय. पुत्रपौत्रांसहित अष्टश्चर्य अनुभवोनी निर्भय पावे मुक्ती. हे वचन मनी अप्रमाण तो भोगील नरक दारुण. जो गुरुद्रोही जाण जन्म मरण दुःख अनुभवे न सुटे त्यांची. या कारणे असू द्या विश्वास सुख पावाल बहुवस. ऐसे सांगून शिष्यांचं श्रीगुरु तेथुनी अदृश्य झाले. शिष्य अवलोकिती गंगेत तो दृष्टी न दिसती श्री गुरुनाथ. बहुत होऊन चिंताक्रांत उभे तेथे तटस्थ झाले. इतुकियात आला नावाडी तेथ तो शिष्या सांगे वृत्तांत. गंगेचे पूर्वतीरी श्री गुरुनाथ जात असताम्या देखिले. आहे वेश संन्यासी दंडधारी काशे आंवर वेष्टिले शिरी. सुवर्ण पादुका चरणा माझारी कांती अंगावरी फाकतसे. तुम्हास सांगे म्हणून गोष्टी सांगितली आहे त्यांनी. त्यांचे नावे श्री नृसिंह मुनी ते गोष्टी कानी ऐका. काकिळा आकास्ताव तप्त होऊनी आपण असतो गाणगा भुवनी. तुम्ही तत्पर असावे भजनी ऐसे सांगा म्हणून कथिले. प्रत्यक्ष पाहिले मार्गात तुम्ही का झाले चिंताक्रांत. पुष्पे येतील जळात घेऊन या निवांत रमावे. नावाडी याने ऐसे कथिले त्यावरून शिष्य हर्षले. इतुकियात गुरुप्रसाद फुले आली प्रवाहात वाहत. ती परमप्रसाद सुमने काढून घेतली शिष्यवर्गाने. मग परतले आनंदने गुरुध्यान मनी करीत. सिद्धांची म्हणे नामधारक पुष्पे किती आली प्रसादिक. शिष्य किती होते प्रमुख ते मज साध्यांत सांगावे. सिद्ध म्हणे नामधारका तुवा भली घेतली आशंका. धन्यवा तुझ्या विवेका होसी साधक समर्थ. गुण सांगतो आता ऐक श्री गुरु गाणगापुरी असता. बहुत शिष्य होते गणिका नाठवती ते ये समयी. ज्यांनी केला आश्रमस्वीकार ते संन्यासी थोर थोर. तेथे हिंडावया गेले फार. कृष्ण बाळ सरस्वती प्रमुखते. जे शिष्य झाले गृहस्थ केवळ ते आपुल्या गृही नांदती सकळ. तारक होते श्री गुरुनाथ प्रबळ भक्त अपरिमित तारिले. श्री जगद्गुरूंच्या समागमी हरिजन होतो आम्ही. सायनदेव नंदी नरहरी मी श्री गुरूंची सेवा करीत होतो. चौघांनी घेतली पुष्पे चारी श्री गुरुप्रसाद वंदिला शिरी. ही पहा म्हणून पुष्पे करी घेऊन झड करी दिदली. चौघांनी चारी पुष्पांची मस्तकी धरिली भावेसी. आनंद झाला नामधारकासी गुरुप्रसाद त्यांचे दृष्टी पडिला. ती श्री गुरुचरित्रामृत सिद्ध नामधारकांसी सांगत. श्री गुरुप्रसाद झाला प्राप्त द्विपंचाशत्तमोऽध्यायः. इति श्री गुरुचरित्र परमकथाकल्पतरो श्री नृसिंह सरस्वत्योपाख्याने सिद्धनामधारक संवादे प्रसाद प्राप्तिर्नाम द्विपंचाशत्तमोऽध्यायः समाप्तः. ओवी संख्या 61. कथा या चॅनलवरती आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत. सध्या आपण श्री गुरुचरित्रांचे पारायण ऐकत आहोत. असं म्हणतात की गुरुचरित्रांचे पारायण ऐकल्याने किंवा वाचल्याने मनाला शांती मिळते, चित्त शुद्ध होते, घरामध्ये सुख समाधान आणि शांतता लाभते. आज आपला अध्याय 53वा चालू आहे. हा शेवटचा अध्याय आहे. हा अध्याय झाल्यानंतर आपलं गुरुचरित्रांचं पारायण हे संपन्न होतं. आपल्या सर्वांना जर या कथा चॅनलवरच्या कथा, चरित्र, साहित्य ऐकायला आवडत असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा. इथून पुढेही भविष्यामध्ये आपल्याला अशा अनेक कथा आणि चरित्रगाथा ऐकायला मिळणार आहेत. सुरू करूया शेवटचा अध्याय 53. श्री गणेशाय नमः. श्री गुरुदेव दत्तात्रेयाचरणाविंद्यभ्यां नमः. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा. गुरुरेवं परब्रह्मं तस्मै श्री गुरुवे नमः. श्रोते व्हावे सावधान. श्री गुरुचरित्र अध्याय 52. ऐकोनी नामधारकाचे मन ब्रह्मानंद निमग्न पै. सेवुनी गुरुचरित्रामृत नामधारक तटस्थ होत. अंगी धर्म पुलकांकित रोमांचितही उठती.
कंठ झाला सद्गदित, गात्रे झाली संकपित, विवर्ण भासे लोकांत, नेत्री वाहती प्रेमधारा. समाधी सुखेन बोले, देह अणुमात्र न हाले, सात्विक अष्टभाव उदेले, नामधारक शिष्यांचे. देखोनी सिद्ध सुखावती, समाधी लागली यासी म्हणती, सावध करावा मागुते लोकोपकार कारणे. म्हणून हस्ते कुरवाळी ती, प्रेमभावे अलंगिती, देहावरी ये म्हणती एक बाळा शिष्योत्तमा. तू तरलासी भवसागरी, रहासी ऐसा समाधिस्थ जरी, ज्ञान राहील तुझ्या उदरी, लोक तरतील कैसे मग. या कारणे अंतःकरणी दृढता असावी, श्री गुरुचरणी बाह्य देहाची रहाटणी, शास्त्रधारे करावी. तू वावचारिले म्हणून आम्हा आठविली अमृताची वाणी, तापत्रयाते करी निहानी, ऐशी अनुपम्या प्रगटली. तुझमुळे आम्हा आठविले, तू वा आम्हा बरवे केले, त्वाही एकाग्रत्वे ऐकले, आता हेच विस्तारी. नामधारका ऐशिया परी, सिद्ध सांगती परोपरी, मग तो नेत्रोन्मीलन करी, कर जोडून उभा ठाकी. कृपेंचे तारू, तुझी या विश्वास आधारू, भवसागर पैल पारू, तुझी करिसी श्री गुरुराया. ऐसे नामधारक विनवीत, सिद्धांचे चरणी लागत, म्हणे श्री गुरुचरितामृत अवतारण कमज सांगा. या श्री गुरुचरितामृती अमृताहुनी परमामृती, भक्तजनांची मनोवृत्ती बुडी देवोनी स्थिरावली. अतृप्त आहे अजुनी, हेची कथा पुनः सुचवोनी, अक्षयामृत बाजूनी, आनंद सागरी मज ठेवा. बहु औषधींचे सार काढोन, त्रैलोक्या चिंतामणी रसायन, संग्रह करीती विचक्षण, तैसे सार मज सांगा. ऐकोनी शिष्यांची प्रार्थना, आनंद सिद्धाची या मना, म्हणती बाळका तुझी वासना, अखंड राहो श्री गुरुचरित्री. श्री गुरुचरित्रांची ऐका, सांगेन आता अवतारिणिका, प्रथमपासुनी सारांचनिका, 52 अध्यायापर्यंत. प्रथम अध्यायी मंगळाचरण, मुख्य देवतांचे असे स्मरण, श्री गुरुमूर्तींचे दर्शन भक्तांप्रती जाहले. द्वितीयाध्यायी ब्रह्मोत्पत्ती, चारी युगांचे भाव कथिती, श्री गुरुसेवा दीपकाप्रती घडली ऐसे कथियेले. नामधारका अमरजा संगमा, श्री गुरुनेती आपुले धामा, अंबरीश दुर्वास यांचा महिमा. तृतीयाध्यायी कथियेला. चतुर्थाध्यायी अनसूये प्रती, छळावया त्रिमूर्ती येती, परितियेचे पुत्र होती, स्तनपान करती आनंदे. पंचमी श्री दत्तात्रेय धरी, स्वये अवतार पिठापुरी, श्रीपाद श्रिया वल्लभधारी, तीर्थयात्रेसी निघाले. सहाव्यात लिंग घेऊनी, रावण जात गोकर्णी, विघ्नेश्वरे विघ्न करुनी, स्थापत्य केली तयाची. गोकर्ण महिमा संख्यात, रायाप्रती गौतम सांगत, चांडाळी उद्धरली अकस्मात. सातव्या अध्यायी वर्णिती, माता पुत्र जीव देत होती, तयाप्रती गुरु कथा सांगती, शनी प्रदोष व्रत देती, ज्ञानी करीती अष्टमी. नवमाध्यायी रजकाप्रती, कृपाळू गुरु राज्य देती, दर्शन देऊ पुढी म्हणती, गुप्त झाले मग तेथे. तस्करी मारिला भक्त ब्राह्मण, तस्करा वधिती, श्री गुरु येऊन ब्राह्मणाला प्राणदान देती. दशमाध्यायांत, माधव ब्राह्मण करंजपुरी, अंबा नामे त्याची नारी, नरसिंह सरस्वती तिसे उदरी, एकादशी अवतरले. द्वादशाध्यायी माते प्रती, ज्ञान कथुनी पुत्र देती, काशी क्षेत्री संन्यास घेती, यात्रा करीती उत्तरेची. माता पित्यांते करंजपुरी, भेटून घेती गोदातीरी, कुक्षी व्यथेच्या विप्रावरी, कृपा करीती त्रयोदशी. क्रूर यवनाचे करुणी शासन, सायन देवास वरदान देती, श्री गुरु कृपा करुण. 14व्या अध्यायी. पंचदशी श्री गुरुमूर्ती, तीर्थे सांगती शिष्यांप्रती, यात्रे दवडूनी गुप्त होती, वैजनाथी श्री गुरु. षोडशी ब्राह्मण गुरु भक्ती, कथुनी दिली ज्ञानशक्ती, श्री गुरु आले भिल्लवडी प्रती, भुवनेश्वरी सान्निध्य. भुवनेश्वरीला मूर्ख ब्राह्मण, जिव्ह छेदुनी करी अर्पण, त्यास श्री गुरुनी विद्या देऊन धन्य केला सप्तदशी. घेवडा उपटोनिया दारिद्र्याचा, कुंभ दिला हेमाचा, वर्णिला प्रताप श्री गुरूंचा. अष्टादशाध्यायांत, औदुंबराचे करुणी वर्णन, योगिनीस देऊनी वरदान, गाणगापुराचा आपण. 19 श्री गुरु गेले, स्त्रियेचा संबंध दवडून, पुत्र दिदले तिजला दोन, एक मरता कथिती ज्ञान सिद्ध रूपे विसाव्यात. तेची कथा 21 प्रेत आणले औदुंबरापाशी, श्री गुरु येऊनी तेथे निशी, पुत्र उठविती कृपाळू. भिक्षा दारिद्र्यां घरी देती, त्यांची विंध्या महिषी होती, 30 करुणी दुग्धवंती, 22व्यांत वर दिला. 23व्यांत श्री गुरुस राजा नेई गाणगापुरास, तेथे उद्धरती राक्षस, त्रिविक्रम करी श्री गुरुनिंदा. भेटो जाती त्रिविक्रमा, दाविती विश्वरूप महिमा, विप्र लागे गुरुपाद पद्मा, 24व्यांत वर देती. म्लेच्छांपुढे वेद म्हणती, विप्रते त्रिविक्रमा छळती, त्यास घेऊनी सांगाती, गुरुपाशी आला पंचविशी. 26व्यांत तया ब्राह्मणा, श्री गुरु सांगती, वेदरचना त्याग म्हणती, वादकल्पना परिते उन्मत्त नायकती.
सत्ताविंशी आणोती पतिता विप्रांसी वेदवाद करिता कुंठित करोनी शापग्रस्ता ब्रह्मराक्षस त्या केले. अष्टविंशीतया पतिता धर्माधर्म सांगुनी कथा पुनरपि देऊनी पतितावस्था गृहाप्रती द्रवडिला. एकोणत्रिंशी भस्मप्रभाव त्रिविक्रमा कथिता गुरुराव राक्षसा उद्धरी वामदेव. हा इतिहास तयांतांची. त्रिंचाध्यायी पती मारिता त्यांची स्त्री करी बहु आकांता. 30 श्री गुरु नाना कथा कथवू शांतवू पाहती. 31व्यांत तेची कथा पतिव्रतेचे धर्म सांगता. सहगमन प्रकार बेधिता ते श्रिये ते जगद्गुरु. सहगमनी निघता सती श्री गुरुस झाली नमस्कारिती. आशीर्वाद देवोनी तिचा पती 32व्यांत उठविला. 33व्यांत रुद्राक्ष धारण कथा कुक्कुट मर्कट दोघेजण वैश्येचे कथन करीती राया ते परस्पर. रुद्राध्याय महिमा वर्णन 34व्यांत निरूपण. राजपुत्रा केला संजीवन नारद भेटले तयांते. 35 प्रसंगात कचदेवयानी कथा वर्तत. आणिक सोमवार व्रत सीमंतिनींच्या प्रसंगे. 36 ब्राह्मणनिष्ठ ब्राह्मणा स्त्रियेने नेले परान्न भोजना. कंटाळूनी धरिती श्री गुरुचरणा त्याला कर्ममार्ग सांगती. 37 नाना धर्म विप्रा सांगोनी ब्रह्मकर्म प्रसन्न होवनी वरी उत्तम देती श्री गुरु तयांते. 38 भास्कर ब्राह्मण तिघांपुरते आणिले अन्न जेविले बहुत ब्राह्मण. आणिक गावचे श्रुताद्री सोमनाथाची गंगा युवती 60 वर्षांची वंध्या होती. 30 दिदली पुत्र संतती. 39 अध्याय. नरहरी कवी शुष्क काष्ठा अर्चवुनी दवडिले त्याच्या कुष्ठा. शबरकथा शिष्यवरिष्ठां 40व्यांत सांगती. 41 सायदेवा हस्ते घेती श्रीगुरु सेवा. ईश्वर पार्वती संवाद बर्वा काशी यात्रा निरूपण. पुत्र कलकलत्रेंसी सायनदेव येऊनी करीती श्रीगुरुस्तव. त्याला कथिती यात्रा भाव वरही देती 42. 43 अनंतव्रत धर्मराया कृष्ण सांगतो तेची कथा. सायनदेव व्रत सांगोनी व्रत करविती. 44 तंतुकार भक्तांसी श्रीपर्वत दावुनी क्षणेसी. शिवरात्री पुण्यकथा त्यासी निमर्षण राजाची कथियेली. 45 कुष्ठी ब्राह्मण आला तुळजापुराहून. त्याला करवुनी संगमी स्नान. कुष्ठ नासुनी ज्ञान देती. कल्लेश्वर ही परगे ग्रामास. श्री गुरु भेटती नरहरी कवीस. आपुला शिष्य करीती त्यास. 46 अध्यायी. 47 दिवाळी सन गुरुसी आमंत्रिती 7 जण. तितुके रूपे धरुनी आपण गेले मठी ही राहिले. 48 क्षुद्रते शेती त्याचे जोंधळा कापुनी टाकती. शतगुणे पिकवुनी पुरती आनंदविले तयाते. 49 श्री गुरुमूर्ती अमरजा संगमन महात्म्य कथिती. आणिकही तेथे सांगती कुष्ठ दैवर्जिनी रत्नाबाईंचे. म्लेच्छांचा स्फोट कदवडिती भक्तिस्थव त्याचे नगरा जाती. पुढे श्री पार्वती भेटो म्हणती. 50वे अध्यायी. 51-52 गुरुमूर्ती देखून या क्षिती पाप प्रवृत्ती. उपद्रवितील नानायती म्हणून गुप्त रूपे राहावे. ऐसा करुनी निर्धार शिष्यांसी सांगती. गुरुवर आजी आम्हा जाऊ पर्वतावर मल्लिकार्जुन यात्रेसी. ऐसे एकोणी भक्तजन मनी होती अति उद्विग्न. शोक करीती आक्रंदोन श्री गुरुचरणी लोळती. इतके पाहुनी गुरुमूर्ती वरद हस्ते तया कुरवाळीती. मध्वजनी धरा आसक्ती मठ अधमे राहोनिया. ऐसे बोधुनी शिष्यांसी गुरु गेले कर्दळी वनासी. नाविकमुखे सांगोनी गोष्टीसी निजानंदी निमग्न होती. ऐसे अपार श्री गुरुचरित्र अनंत कथा परमपवित्र. त्यातील 52 अध्याय मात्र प्रस्तुत कथिले तुझ लागी. सिद्ध म्हणे नामधारका तुझ कथिली अवतारणैका. श्री गुरु गेले वाटती लोका. गुरु गुप्त असते गाणगापुरी. कलियुगी अधर्मवृद्धी पाविले म्हणून श्री गुरु गुप्त झाले. भक्तजनाला जैसे पाहिले तैसेचे भेटती अद्यापि. हे अवतारणिका सिद्धमाला. श्री गुरु भेटती जपे त्याला. जैसा भावार्थ जसे आपुला तैशी कार्ये संपादिती. नामधारका शिष्य भला अवतरणिकेचा प्रश्न केला. म्हणून इतिहास सारांचला पुनवदलो सत्शिष्या. पूर्वी ऐकले असतेल कानी त्याते तात्काळ येईल ध्यानी. इतरा इच्छा होईल मनी श्री गुरुचरित्र श्रवणाची. ऐसे ही अवतारणिका जाणा तुझ कथिली कथांची गुण. इथे सतत करिता स्मरण कथा अनुक्रमे स्मरतसे. ऐसे वदे सिद्धमुनी नामधारक लागे चरणी. विनवी तसे कर जोडोनी तुझे वचने सर्वसिद्धी. आता असे विनवणी श्री गुरु सप्ताह पारायणी. किती वाचावे प्रतिदिनी हे मज सांगा श्री गुरुराया. सिद्ध म्हणती नामधारका तुवा प्रश्न केला निका. परोपकार होईल लोका तुझ्या प्रश्ने करोनिया.
अंतःकरण असता पवित्र सदा काळ वाचावे श्री गुरुचरित्र सौख्य होय इह इह परत्र दुसरा प्रकार सांगेन सप्ताह वाचावयाची पद्धती तुझ सांगो यथास्थिती सुचिरभूत होऊनी शास्त्ररीती सप्ताह करिता बहुपुण्य दिनशुद्धी वरवी पाहून आवश्यक स्नान संध्या करून पुस्तक वाचावयाचे स्थान रंगवल्लयादी शोभा करावी देशकालादी संकल्प करुनी पुस्तकरूपी श्रीगुरे पूजने यथोपचारे करुनी ब्राह्मणासही पूजावे प्रथम दिवसापासून बसावया असावे एक स्थान अश्वत्थार्भस्मय धरावे मौन कामादी नियम राखावे दीप असावे शोभायमान देव ब्राह्मणां वडिलांवंदून पूर्वोत्तरमुख करून वचनी आरंभ करावा नवसंख्या अध्याय प्रथम दिनी एकविंशतीपर्यंत द्वितीय दिनी त्रिकोणशिंत तृतीया दिनी चतुर्थ दिवशी 35 38पर्यंत पाचवे दिनी 43 वरी 6वे दिनी सप्तमी 52 वाचोनी अवतारणिका वाचावी नित्यपाठ होता पूर्ण करावे उत्तर अंगपूजन गुरु ते नमस्कारून उपहार काही करावा या प्रकारे करावे सप्तदिन रात्री करावे भूमिशयन सारांश शास्त्रसार धारे करून शुचिरभूत असावे एक होता सप्तदिन ब्राह्मण सुवासिनी भोजन यथाशक्ती दक्षिणा देऊन सर्व संतुष्ट करावे ऐसे सप्ताह अनुष्ठान करिता होय श्री गुरुदर्शन भूतप्रेतादी बाधा निरसन होवनी सौख्य होत असे ऐसे सिद्धांचे वचन ऐकोनी नामधारक लागे चरणी म्हणे बाळाची आळी पुरवणी कृतकृत्य केले गुरुराया श्रोते म्हणती वंदुनी पायी श्री गुरु गेली बहुनवलाई बाळका अमृत पाजी आई तैसे आम्हा पाजिले प्रति अध्याय एक ओवी ओवीला रत्नमाळा बरवी मनाचे कंठी घालिता पदवी सर्वार्थांची पावती सिद्धांचे वचन रत्नखाणी त्यातून नामधारक रत्ने आणि 52 भरोनी रांजणे भक्त याचका तोषविले किंवा सिद्ध हा कल्पतरू नामधारके परिसालू करू पसरीला करू याच करोनी परोपकारू भक्त करिता बहु केला किंवा सिद्धमुनी बलाहक नामधारक शिष्य चातक मुख पसरोनी बिंदू एक मागता अपार वर्षला तेणे भक्ता अभक्ता फुकाचा सकळा लाभ झाला अमृतांचा हृदयकोशी खळजनांचा पाषाण समयी पाझरे श्री गुरुरायांचे धरुचरण सिद्धमुनी ते करू वंदन नामधारका करू नमन ऐसे करी नारायण श्री गुरुरूपी नारायण विश्वंभरा दीनोद्धारणा आपणा आपुली दावोनी खुणा गुरु शिष्यरूपे क्रीडसी इति श्री गुरुचरित्र परमकथा कल्पतरू श्री नृसिंह सरस्वत्युपाख्याने सिद्धनामधारक संवादे द्विपंचाशद्ध्याय सारे अवतारिणिका नाम त्रिपंचाशत्तरोमोऽध्यायः समाप्तः श्री गुरुदेव दत्तात्रेयार्पणमस्तु शुभं भवतु ओवी संख्या 104 श्री गुरुचरित्रम समाप्तम एकंदर ओवी संख्या 7385 श्री गुरुदेव दत्तात्रेयार्पणमस्तु अशा तऱ्हेने आपलं श्री गुरुचरित्रांचं पारायण आज आपण संपन्न केलेलं आहे धन्यवाद